तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहतोय टॉस टी पाटील दापोडे संघाने जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी सिद्धी कल्लेर हा पोटी प्लसची एक ग्रुपची मॅच मित्र आपल्याला अनुभवायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहतोय की प्रथम फलंदाजी करत असताना रिद्धी सिद्धी कल्लेर किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी पाहतोय आपण खेळाला सुरुवात होते. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती पाहूया. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. यावेळेस चेंडूला टर्न केले जातोय स्क्वेअर कांपरच्या रिझन मध्ये आणि इथं मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. महिंद्रा पुन्हा एकदा पाहूया. टर्न होतोय. यावेळेस काय घडतंय. यावेळेस उडवला जरूर आहे. काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि इथं मात्र चुकी पाहायला मिळाली. क्या बात आहे. सहज सोपा झेल या ठिकाणी मात्र सोडला जातोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच घेतली का एक धाव घेतली जाते. ज्ञानदेव पाटील जेज करत होते परंतु काही जेज करता आले नाही आहे आणि सहज सोपा मित्र म्हणून जेल सुटला जातोय. या ठिकाणी पुढील चेंडू. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू तर जातो सीमा पार आणि पंचाच्या माध्यमातून येतोय व्हाईट बॉल म्हणजे पंजा मिळालेला आहे चेंडूवरती. आज खऱ्या अर्थाने रिद्धी सिद्धी चांगलं काम करते. मग 50+ असो किंवा 40+ असो त्यांच्या बाजूने नसीब बलवंत पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली मॅच ही पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. धावसंख्या जर पाहिजे आपलकावरती तर 7 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. हाही चेंडू नाही थांबणार. जाईल सीमा पार. अजून एक चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय येतोय चौकारच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय 11 अंकावरती. पुढील चेंडू. यावेळेस बेस्ट टाइम झालेला आहे. आता मात्र फटका फसला गेला आणि आता फलंदाज बाद होते राजन झेलच्या स्वरूपात. चौकार लागला होता. त्यानंतर मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु तो फसला गेला आणि राजन डी मात्र निराश पावल्याने या ठिकाणी आपण पाहतोय की तंबूचे आसऱ्याला येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस योगेश जातोय मैदानाच्या आतमध्ये.
या खेळाकडून सुद्धा चांगला खेळ आहे. पाहूया तो सादर होईल का या मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस जिथे खेळला जातो तिथे गेला नाही आहे. चेंडू मात्र बराच काल हवेमध्ये होता. कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. पुढील चेंडू 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा झालेले आहेत. या वेळेस पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने चेंडू निर्धाव जे होते या ठिकाणी सांगता षटक क्रमांक पहिल्या समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगला गडी बाद झाला आपण पाहिले तर. पाहूया दुसरं ओव्हर कोण हाताळण्यासाठी येतोय. चला लवकर करायचं, घाई करायची आहे प्लीज विनंती असेल फील्ड प्लेस टीमला. दुसरं षटक भरपूर विचार विनिमय केला गेला आणि दीपक पाटील याच्या हातामध्ये दिल्या गेला. चेंडू पाहूया किती धावा खर्च केला जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये एक बॅलेन्सिंग स्कोर मी तर म्हणेन धावफलकावरती लागला गेला आहे. रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाच्या माध्यमातून 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर आपण पाहू शकाल बर्फाने बाबा टेमघर वर्सेस पसुबाई सारंगाव या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुढे चेंडू या वेळेस मात्र खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. पायांची हालचाल आपल्याला दिसली नाही आहे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्त्व आहे आणि तो मात्र इथं सादरीकरण झाला नाही आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. पुढील चेंडू इथेही आपण पाहतोय तसाच फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धावची या ठिकाणी होते सांगता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र कुठल्या प्रकारची धाव येत नाही आहे. योगेश पाटील कुठेतरी आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं असेल. दीपक ऑन फायर चांगली गोलंदाजी होते. अचूक टप्प्या लाईन लेंथ मध्ये सुधार करत असताना इथे हे पाहतो आपण शॉर्ट पिच ठेवला होता. हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याच्या लायक होता. परंतु पाहूया या ठिकाणी पंच रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजाने. चेक कर ना वाईट आहे का नाही. दोन एकच आहे वाटतं. फेअर आहे ना. फेअर डिलिव्हरी आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतोय. योगेश पाटील मात्र हक्का बक्का राहिलेले आहेत. चेंडू काही बॅटला मिळत नाही आहे आणि निर्धावची वारंवार सांगता होते. इथेही आपण पाहतोय अजून एक निर्धावची सांगता होते. क्या बात आहे. या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर पाहायला मिळेल का
कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, एकही धाव धावफलकावरती नाही आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या 12 बनल्यात पहिल्या ओव्हरमध्ये त्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक पाटील, क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र उडवलाय आणि तोही फसला गेला. क्या बात आहे, जेलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये एकही धाव आली नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतो विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा एक चांगला खेळाडू आहे, परंतु या पिच वरती टिकून राहणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती ज्या 12 धाव पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या त्याच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया, या ठिकाणी शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी दीपक पाटील टर्न होत आहे. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने टॅप केले गेला आणि या ठिकाणी सिंगल घेतली गेली. एका धावेने 13 या अंकावरती धावफलक पोहोचला गेला. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय की धावसंख्या फक्त 13. एकच धाव दीपक पाटील यांनी खर्च केली. आजच्या दिवसातील मी तर म्हणेन सर्वाधिक चांगली ओव्हर पाहायला मिळते. 1 धाव देऊन 1 गडी बाद केला. क्या बात आहे. आणि आता मात्र 50-50 ओव्हर फुलाजी पाटील यांना मात्र निवडलेला आहे. 16 धावा दिल्या जातील की 16 धावा थांबल्या जातील. 16 का डोला कोणाच्या बाजूने लागेल हे पाहण्यासारखं राहील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या धावा बनल्या जातील की थांबल्या जातील, काय घडतंय पाहण्यासारखं राहील. क्या बात आहे. फुलाजी पाटील यांना टार्गेट केलेलं आहे. पाहूया, टर्न होत आहे. विजेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूची फिकी करण्यासाठी तयार होत आहे. यावेळेस सोडवल्या ऑन साईडला चेंडू. पाहूया, सँडी आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली गेली आहे आणि या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. अतिशय घातक निर्णय होता, परंतु हिमतीने ती धाव या ठिकाणी कंप्लीट केली. 2 धावा जमा झाल्या. 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आता या ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. पुन्हा एकदा पाहूया, डीप मध्ये जातोय. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय धाव कंप्लीट झाले असते, परंतु हिम्मत दाखवायला हवी होती आणि ती हिम्मत या ठिकाणी पाहायला मिळाली नाही आहे. आणि एकच धाव या ठिकाणी जमा होते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 16 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय आपण 3 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत, म्हणजे 4 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता आहे 16 धावा पूर्ण करण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेस मिडलच्या रिझनला खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली जाते आणि 1 धावेवरती समाधान. क्या बात आहे. सिंगलनेस केलं, रोटेट होतोय. 4 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. 3 मध्ये 12. काय घडेल काय बिघडेल पाहूया. अतिशय महत्वपूर्वक ओव्हर ही दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय वेगवान बॅट फिरवली होती, परंतु काही उपयोग पडला नाही. या निर्धावची झाली सांगता
आता 2 मध्ये 2 लागतील का? 4 धावा धावफलकावरती आहेत, 16 बनवायच्या. त्यासाठी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 2 मारले जातील का? क्षमता आहे, पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा अजून जमा होत आहेत, म्हणजेच 6 धावा धावफलकावरती. शेवटचा या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू आहे. 6 धावा जमा केल्या आहेत 16 मधून. एका चेंडूमध्ये 10 बनतील का? आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केला गेला आणि इथंही मात्र आपण पाहतोय एकच धाव आलेले आहे. सात धावा या ठिकाणी या ओव्हरमध्ये आल्या, ज्या ठिकाणी 16 धावा येणं गरजेचं होतं. म्हणजे 7 आल्या, त्याच्यातून हाफ मायनस अर्थात 3 मायनस होतील आणि 4 धावा. 4 मध्ये आता धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 17. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 17. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 12 आणि त्यानंतरच्या 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय की फक्त 5 धावा. चौथं षटक आता कोण घेऊन येतोय पाहण्यासारखं राहील. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्पा लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली, खास करून टी पाटील दापोडे संघाची. यानंतर बर्फाने बाबा टेमगर वर्सेस पसुबाई 11 सारंगाव. दोन्ही टीमला विनंती, आपण तयार राहायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी संदीप पाटील उर्फ चांडी येतोय. चला चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. या वेळेस स्लाइस केलं गेलं आहे कव्हरला. या ठिकाणी मात्र मिसफील्ड, चेंडू मात्र फरार होत सीमा पार. चौकार. या अंकावरती चौकाराच्या मध्यामध्ये पाहायला मिळत आहे. कैलासला मात्र काही चेंडू समजला नाहीये. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस अतिशय वेगवान बॅट फिरवली जाते, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धावचे होते सांगता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर इथं डॉटचे होते सांगता. पुढील चेंडू आता मात्र पाहतोय आपण बॅकवर्ड स्पेलेक रिजनला चेंडू ट्रॅव्हल्स होते, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. तिथेही आपण पाहतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावेने आता मात्र बदल पडते धावफलकावरती. 23 या अंकावरती 23 धावा धावफलकावरती. चौथं षटक आहे. अतिशय धावा कमी लागल्या गेल्यात आपण जर विचार केला तर, कारण कसून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. मग दीपक पाटील असेल, पुलाजी पाटील आणि संदीपही त्याच ताकदी तोला मलाने आतापर्यंत गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस ऑन साइडला गॅप मध्ये क्या बात आहे, तेच तर्रार गोलीच्या वेगाने चेंडू मात्र सीमा पार. चौकार.
क्या बात आहे. इथं मात्र शॉर्टपेट डिलिव्हरी ठेवली होती, बरोबर रडार मध्ये होता, परंतु हवं तसं एक्झिक्यूटिव्ह करता आला नाही, संपर्क साधता आला नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावची झाली सांगता. पहा चेंडू कशा प्रकारे पाहायला मिळत आहे. चला बर्फानी बाबा टेमघर वर्सेस पसुबाई 11 सारंगाव या दोन्ही टीमचे संघनायक. पुढे चेंडू. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट करून ठेवलं फलंदाज विजेंद्र यास संदीप पाटील याने. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण पाहिले तर निर्धावच्या स्वरूपात 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 27 या अंकावरती. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये किती धावा जमा होतात हे पाहण्यासारखं राहील. आजच्या रणनीतीने शेवटची मॅच. बर्फानी बाबा टेमघर आणि पसुबाई 11 सारंगाव. हो 4 वेळेला बोलवलं जाणार. टेमघर आणि सारंगाव टीमला विनंती आहे की आपली बॉलिंग लिस्ट जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी ज्ञानदेव पाटील तयार होतोय. हिम्मत पाटील आणि विजेंद्र पाटील दोन अतिशय ताकदवार फलंदाज आहेत, परंतु आपण पाहतोय की धावा बनत नाहीत. एका बाजूने विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली आहे. या ठिकाणी ज्ञानदेव पाटीलवरती हल्ला चढवला जाईल का हे पाहण्यासारखं राहील. चला स्पीडअप करा, वेळ भरपूर जातोय. विनंती असेल. यावेळेस आपण पाहतोय की हा पाहतोय चांगला चेंडू हाताला गेला आहे. आपण पाहिलं तर 2:10 हा खेळ सुरुवात झाला आणि आता 2:31 झालेत आणि 5व्या ओव्हरला सुरुवात झाली, म्हणजे बरोबर टायमिंग साधला गेला आहे दापोडे संघाच्या माध्यमातून. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस आपण पाहतोय की पायांची हालचाल हवी तशी होत नाही आहे, चेंडूपर्यंत पोहोचत नाहीत आणि या ठिकाणी अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. शेवटच्या 4 चेंडूवरती एकही धाव आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहेत. अजून एक डॉट चेंडू. हा या इनिंग मधील 15वा चेंडू डॉट पाहायला मिळतोय, म्हणजे पहा किती असफल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जवळ आपण पाहिलं तर 30 चेंडू मधून 15 चेंडू जर डॉटच्या स्वरूपात काय धावा बनतील धावफलकावरती. 27 धावा आतापर्यंत बनल्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा ज्ञानदेव पाटील. अजून एक. फक्त काय करायचं होतं की स्ट्राईक रोटेट करून विजेंद्रला चान्स द्यायला हवी होती, कारण विजेंद्रच्या बॅटमधून धावा बनल्या आहेत भरपूर, आणि परंतु तसं काही या ठिकाणी चित्र घडलं नाही आहेत. आणि या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता. हिम्मत याने आपण पाहिलं तर 7 चेंडू खेळले, त्यातले 5 चेंडू डॉट. आता मात्र चांगला फटका आहे. हा चेंडू एल सीमा पार, नो डाऊट षटकार.
बर्फानी बाबा या टेमघर संघाने घ्या. सन्माननीय सचिव साहेब अर्थात प्रदीपजी जोशी साहेबांनी विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. टेमघर अच्छा रजनीतील शेवटची मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. याच या ठिकाणी आपण पाहतोय सारंगाव संघाचा संघनायक कॉलिंग करतोय. यस अध्यक्ष साहेब आलेले आपला निर्णय काय आहे. यस आपण पाहतोय की पसुबाई 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बोल देऊ का काय करू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या समीकरणासाठी 38 धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये. रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाने आपण पाहिले तर 5 षटकांमध्ये 37 धावा जमा केल्यानं 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टी ए पाटील दापोडे विनंती असेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेळ विलंब न लावता मला बोलतील नाही मला पहिले पकार पाणीवाल्याला वार डीजे वाल्याला वार पट्ट्या मार ना भाई चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 38 धावा जमा करायच्या आहेत. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बर्फानी बाबा वर्सेस पसुबाई 11 सारंगाव. बॅट्समन ना संतोष तरे पहिल्या 38 धावा थांबवण्यासाठी पहिल्या षटक पॉवर प्लेचं योगेश पाटील याच्या खांद्यावरती दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष तरे आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय अशोक भगत. आज आपण पाहिलं तर चांगला खेळ या ठिकाणी संतोष तरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. मागील मॅचमध्ये जी खेळली गेली त्यांच्या माध्यमातून त्या मॅचमध्ये 41 धावा कुठून काढल्या होत्या.
पुढे चेंडू यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताला जात आहे, पूर्णपणे बीट होताना या ठिकाणी संतोष तरे. मानसिक दबाव प्रेशर टाकण्याचं काम या ठिकाणी योगेश या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा आहेत, पाहूया वाचवल्या जातील का. परंतु या ठिकाणी खराब हातांनी लाईन लेन बिघडली जाते. दिशाचे भटके परेंगे फटके या ठिकाणी पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि अंतर धाबेने इथं अकाउंट ओपन केले जाते. पुढे चेंडू यावेळेस वाढ शॉट, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार, बिग षटकार. या 6 धावेने 7 या अंकावरती धावा लगेच जाऊन पोहोचलेला आहे. कुठेतरी प्रेशर वाढत चाललं होतं. पहिल्या चेंडू ज्या वेळेस डॉट खेळला तेव्हा शारीरिक भाषा समजून येत होती, परंतु पाहूया अजून एक धमाका. परंतु इथं लांबी काही गाठता येत नाहीये. फलंदाज बाद होता जेलच्या स्वरूपात. संतोष तरे बॅकआउट ऑफ द आउट. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आला होता ना, लगेच कमबॅक करताना पाहायला मिळते. म्हणजे एक हमारे एक तुम्हारे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. षटकारानंतर लगेच विकेटचं पतन, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. 41 धावा जमा केल्या होत्या, परंतु या ठिकाणी मात्र फक्त 6 धावा जमून तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळत आहेत. गणेश भोईर यास आपण पाहिलं तर तिसरं ओव्हर अर्थात 50-50 च्या ओव्हरला टार्गेट केले गेलं आहे. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू, क्या बात आहे. हा चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात हाताला जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 7 अंकावरती लागून आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्याच चेंडू आपण पाहिले तर डॉट होता, परंतु या ठिकाणी मात्र महेंद्र ही डॉट चेंडू खेळतोय. इथं मात्र इनफिल्डच्या वरतून क्या बात आहे, चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, चौकार. चौकारच्या मदतीने शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील आपण पाहतोय. महेंद्र याने काय अफलातून फटका खेळला इनफिल्डच्या वरतून. यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू, इथेही ऑन साइडला लॉंगांच्या रिजन मध्ये हाय चेंडू फरार होतोय चौकारासाठी. 4 धावा. पुढे चेंडू बघूया हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज कोण येतोय. कारण आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मागणा ठरताना पाहायला मिळाला योगेश पाटील, कारण त्या ओव्हरमध्ये एक षटकार 2 चौकार पाहायला मिळाले, एक व्हाईट बॉल. अशा रीतीने 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. नरेश गरेल येतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे.
चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष होतं. यावेळेस उडवला आहे, पाहूया. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये चेंडू मात्र फरार होत आहे. हा ही जातो सीमा पार, चौकार. चार धाब्याने पाहतोय आपण. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचताय. 38 धावांचं लक्ष, अर्ध्या धावा बनल्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. इथं मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर 19 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावा बरोबर आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर टी ए पाटील दापोडे या संघाची धावसंख्या बरोबर आहे. यावेळेस उडवलाय. आता मात्र पाहूया काय घडतंय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल तोपर्यंत मात्र झेल सुटला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. विजेंद्र पाटील याच्या हातामधून हा झेल सुटला जातोय. चांगला खेळाडू आहे परंतु इथं मात्र जेच करता आलं नाही आहे. या 2 धावफलक पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. अशोक भगत पुन्हा एकदा होतं तयार. 3 चेंडूमध्ये 6 आतापर्यंत बनवलेले आहेत. 200च्या स्ट्राईक रेटने. पुन्हा एकदा इथं मात्र पाहतोय ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीची मांग करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 22 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पूर्णपणे अंदाज बांधला होता. त्या अंदाजानुसार त्याच्या विपरीत परिस्थितीमध्ये हा हाताळलेला चेंडू पाहतोय. इथेही डॉट चेंडूची मात्र होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 22 या अंकावरती. तिसरं ओव्हर जे 50-50चा आहे तो टार्गेट केले गणेश भोईर या गोलंदाजाला. परंतु ती ओव्हर जी आहे ती कडक आहे. चांगला गोलंदाज आहे. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर नरेशच्या पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि इथं मात्र पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. ऑनसाईडला एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केलेली आहे आणि आता मात्र फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानदेव पाटील. धावसंख्या जी आहे ती आपण धावफलकावरती 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहूया तिसरं षटक 50-50चं टार्गेट केले गणेश भोईर. यास पाण्यासारखं राहील. या 16 धावा बनल्या जातील की 16 धावा थांबल्या जातील. धावा बनवायच्या 38 आणि त्यातल्या आतापर्यंत लागल्या गेल्या 23. म्हणजे अजूनही आपण पाहतोय की 15 धाव्याची आवश्यकता आहे. सोळा केल्या तर विन, 15 केल्या तरी विन होतील. म्हणजे पाहूया आता किती धावा या ठिकाणी जमा होत आहेत. या ठिकाणी पाहूया गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र
दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझनला चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुरून क्षेत्ररक्षक येईल. दबाव टाकलेला, प्रेशर टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुढील पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू या ठिकाणी डॉटचे होते सांगता. धावसंख्या स्थिर 26 अंकावरती 38 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 50-50 ची ओव्हर आहे. काय घडतं पाहूया. या वेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळून काढलेला आहे. इथं मात्र मिसफील्ड झालेली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. नरेश आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. या ठिकाणी चौकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 31. आता मात्र 7 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडूमध्ये जर त्या धावा बनल्या गेल्या तर विजय संपादन होऊ शकतोय. एखाद धाव जरी कमी पडली तरी मग त्या धावा अर्ध्या कमी केल्या जातील. पाहूया काय घडतंय. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेश करतोय. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू मला तरी वाटतं शिल्लक आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा बनतायत. जेवढ्या बनतील धावा या ओव्हरमध्ये त्याच्या हाफ केल्या जातील. कारण 16 साठी आपल्याला धावा बनवायच्यात 8 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाईल. म्हणजेच या ओव्हरमध्ये निघाल्या गेल्या त्या 9 मायनस होतील 4 म्हणजे 5 धावा या ओव्हरमध्ये. एकंदरीत धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतंय धावफलकावरती 28. म्हणजे विजयासाठी आता मात्र 10 धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 10 धावाची आवश्यकता. फिफ्टी 50 ची ओव्हर होती. त्याच्यामध्ये काही जास्त धावा बनवल्या आहेत. 9 धावा बनवल्या गेल्या आहेत. त्यातल्या 4 धावा मायनस झाल्या आणि एकंदरीत धावसंख्या आता धावफलकावरती 28. म्हणजे येणारे 12 चेंडू विजयाचं समीकरण जे आहे ते 10 धावेचं. एक टीम मध्ये 25-30 प्लेयर होल्या नाही. एक टीम मध्ये 25-27 प्लेयर होल्या नाही. म्हणजे तुमच्या 50च्या ना 40च्या कांगरले तो. टीम फिक्स असल्यावर काही नाही वाटत. सगळा मिक्स झाला. सगळा मिक्स ओव्हर झाला आता टीमला. पाहूया पुढील चेंडू
या वेळेस चेंडू हवेमध्ये होता, परंतु इथं मात्र पाहू शकता नरेश यांनी मात्र चांगलं गॅदर केले गेलं, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाही आहे. अजून या ठिकाणी पाहतो या 2 धावा ॲड होत आहेत अकाउंटमध्ये आणि विजयाचं समीकरण 8 धावांचं बाकी आहे. 11 चेंडू आणि 8 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 8 धावा. या ओव्हरमध्ये या धावा कंप्लीट करायला गरजेचं आहे, कारण पुढच्या ओव्हरमध्ये जर सामना गेला तर कुठेतरी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहतोय पण उजवीशी सोडून जातोय, व्हाईट बॉलचा केला जातोय इशारा. अजून एक धाव अकाउंटमध्ये जमा होते. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 7 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. 7 धावा. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 बॉल 7 धावा 10 बॉल्स. यावेळेस टर्न केले गेल्या चेंडूला पाहूया, डीप मध्ये जातोय, थोडंसं पंबलिंग झाली आणि एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन केलं जाते आणि या ठिकाणी ओव्हरथ्रो जरूर झाला, परंतु 2 धावावरती समाधान मानलं जाते. म्हणजे आता मात्र इथं मात्र पाहू शकता आपण अजूनही 5 धावेची आवश्यकता आहे. 33 धावा धावफलकावरती. 5 धावांची गरज विजयासाठी. पाच धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. खाली रिझन आहे, पाहू शकता आपण. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केलेली आहे आणि अतिशय वेगाने ही दुसरी धाव कंप्लीट केली जाते. या 2ने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 35 लागल्या जात आहेत आणि विजयासाठी आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमधील 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 3 धावांची गरज. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस खाली रिजनला ढकलून दिलेला आहे. इथेही मिसफील्ड पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा रीतीने आपण पाहतोय स्कोअर कार्ड लेवल झालेला आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज आहे. चेक केलं जातं, चेक केलं जातंय. नॉट आउट. एका धावेची आवश्यकता आहे. पाहूया विजयाच्या समीकरणासाठी.
ए, परत या आता चॉईस करा नाही उलटा ओले आता तुम्ही जो चॉईस केलं 45 मिनिट ढकली त्यावेळी सांगितलं ना कंचा पण टाका कोणी पण टाका या आता तू बघून ते सांगा क्या बात आहे, या ठिकाणी नो बॉल दिला गेला आणि या ठिकाणी विजय संपादन होत आहे हे बोला काय झाला नो बोलला काय झाला टी ए पाटील. काय चॉईस केलेला पिक्चर होता ना 45 मध्ये घेतली टेन्शन घेऊ नका नो बोल